मिरजेत प्रभाग क्रमांक 7 मधील भाजप उमेदवार बानू मुसा जमादार यांचा गायत्री कुल्लोळी यांच्या उमेदवारीवरून हरकत दाखल। दोन्ही बाजूने युक्तिवाद निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज वैध ठरवला। मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 5, 7 आणि 20 मध्ये एकूण 171 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते। आज अर्ज छाननी दिवशी 2 अर्ज अवैध ठरवून 169 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले। या अर्जाची छाननी वेळी प्रभाग क्रमांक 7 मधील भाजप उमेदवार बानू मुसा जमादार यांनी काँग्रेस उमेदवार गायत्री गजेंद्र कुल्लोळी यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता। गायत्री कुल्लोळी या महापालिकेच्या थकबाकीदार आहेत असा आक्षेप घेण्यात आला होता। निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद कदम यांनी दोन्ही पक्षाच्या वकिलांना म्हणणे मांडण्यासाठी मुदत दिली। दोन्ही पक्षांच्या वकिलांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर जोरदार युक्तिवाद केला। दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी गायत्री कुल्लोळी यांचा अर्ज वैध ठरवला आहे। आज छाननी आपली प्रभाग क्रमांक 5, 7 आणि 20 यांचे निवडणूक कार्यालय बालगंधर्व नाट्यगृह मिरज इथे सकाळी 11 पासून छाननी प्रक्रिया पार पाडण्यात आली। त्यामध्ये टोटल आमच्याकडे 171 अर्ज आले होते। त्याच्यापैकी 2 अर्ज अवैध ठरवण्यात आले, उर्वरित सर्व अर्ज वैध ठरवण्यात आलेले आहेत। एका अर्जाबाबत प्रभाग क्रमांक 7 क याच्याबद्दल आक्षेप आला होता। बानू मुसा जमादार यांनी आक्षेप घेतला होता श्री गायत्री गजेंद्र कुल्लोळी यांच्याबाबत। तर त्या दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकल्यानंतर आम्ही त्याच्याबाबतचा योग्य तो निर्णय आदेश आम्ही पारित केलेला आहे। त्याबाबत मुख्य आक्षेप त्यांचा थकबाकीदार आणि शपथपत्रामध्ये दिलेल्या माहितीबाबत किंवा लपवलेल्या माहितीबाबत होता। त्याबाबत दोन्ही पक्षांचे जे काही आहे त्यांची म्हणणी ऐकून घेतली। दोन्ही पक्षामार्फत वकिलामार्फत ते हजर झाले। त्यानुसार आपण सारासार हे करून निवडणूक आयोगाचे जे काही आदेश आहेत त्यांचं अवलोकन करून परिपूर्ण आदेश आपण देण्यात आलेला आहे। त्याच्यात जो हे आहे तो वैध ठरवलेला आहे अर्ज। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज।